माझ्या हातात जे आहे या आहेत तुळशीचे मणी बनवायचं काम चालू आहे। या तुळशीच्या मण्याची माळ ही खरी तर वारकऱ्याची ओळख असते। ज्या वारकऱ्याच्या गळ्यात ही तुळशी माळ असते तो वारकरी असा मानला जातो। आणि या तुळशी माळा बनवायचं काम सर्वात मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये बनवलं जातं। जवळपास 200 ते 300 वर्षापूर्वी हा काशी कापडी समाज इथं आला आणि त्यांनी या तुळशीच्या लाकडापासून तुळशी माळा बनवायला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करतात आणि ह्या तुळशी माळा सर्व वारकऱ्यांच्या गळ्यात दिसतात। आपल्यासोबत ही तरुण आहेत। मला सांगा किती वर्षापासून ही तुमचा व्यवसाय चालू आहे? नमस्कार, माझं नाव शिवचरण पांडुरंग टमटम। मी काशी कापडी समाजातला एक युवक कामगार आहे। सध्या आमचे कमीत कमी पिढ्यानपिढी चालत आलेल्या ही तुळशीची माळा बनवायची कमीत कमी 400 वर्षापूर्वी आमचे आजी पणजे सगळे माळा तयार करायचे तुळशीच्या माळा। ही कृष्ण तुळस, रान तुळस आणि ही जी तुळस आम्ही शेतीमध्ये उत्पन्न करून त्या तुळशीची माळा तयार करतो। आता सध्या लाकूड तुळशीचं तिथून आणलं जातं। हां, ही रानातून उत्पन्न झालेलं असतं। ह्याचं हे रानातून उत्पन्न केलेलं तुळशीची माळा असते। हां, तुळशी लाकडं किती जाडीचं लाकूड लागतं? हे लाकूड 8 mm पर्यंत ते 4 mm 3 mm सगळ्या 0 साईज असे माळा चालतात। आता ही रोज किती हे बनवून जातं? रोजचं 15-20 एक माळा बनवलं जातं। रोजचं 300-400 रुपये आमची हजेरी, या हिशोबाने आम्ही काम करतो। किती मुलं तुमच्याकडे हे काम करतात? आता सध्या तर पहिला 300 कामगार आमच्यापाशी होते, पण आता सध्या मार्केटामध्ये किंवा बाजारामध्ये जी चायना माळा आल्यामुळं आता सध्या आमच्या फक्त कामगार 60 पर्यंतच राहिलेले आहेत। काय फरक आहे चायना माळात आणि चायना माळात ही जी होल असतो ही तुळशी माळाची होल असते आणि चायनाची माळ आहे त्याचा होल जरा मोठे असल्यामुळे ती चायना माळा लगेच ओळखू येतात। आणि जे जुने वारकरी जे आहेत ती त्यांना तुळशी माळा आणि चायना माळामध्ये फरक कळतो। सध्या आम्हाला मागणी जी जुने वारकरी आहेत ती सध्या आमच्यापासून ओरिजिनल तुळशी माळा घेऊन जातात। बरं, मला एक सांगा, आता ही तुळशी माळ आणि चायना माळमध्ये रकमेत किती फरक आहे? रकमेत तसं बघायला गेल्यावर ही तुळशीची माळ असते ही कडक असते माळ, लाकूड कडक असल्यामुळे आम्ही आमच्या हिशोबाने एक 5-10 रुपये वाढवून घेतो। तुळशी चायनाची माळ आहे ती 20 रुपये 30 रुपयापर्यंत असते। ही माळ कमीत कमी 50 ते 100 रुपयाची माळ तुळशीची माळ मिळते। 108 माळ 108 मानेची माळ। मग मला एक सांग, हे जे आहे तुझं हे राट आणि काय काय वापरता तुम्ही? ह्या हातकाला असल्यामुळं यात राटाचं किंवा ही उल्ली ही कदरू अशी कांड्या आम्ही तयार करून गरम करून कांड्या काढतो। बरं, आता रोज आता तुम्ही हे केलेले माळा ओवायचं काम कोण करतं? ही सध्याची लेडीजचं काम असतं। घरातले आमची आई किंवा सगळे घरातले लेडीजची काम असते, ती ओवायचं कातरायचं ही त्यांचं काम असतं। आमच्या माळा तयार करून घरात आम्ही देतो आणि ओवून बिवून त्यांनी तयार करून। कुठं मार्केट कुठं आहे? हे मार्केट आता सध्या आमची जी माल जाते कमीत कमी पैठण, आळंदी, देहू ह्या ठिकाणी आम्हाला मागणी केली जाते तुळशी ओरिजिनल तुळशी माळाची। एवढा आहे। आता मला सांगा, हे एकूण या वारीमध्ये किती तुळशी माळा जातात? कमीत कमी तसं सांगायला गेल्यावर भरपूर माळा जातात, पण 5,000 ते 10,000 माळा आमच्या समाजापर्यंत सेवा, एक वारकरी सेवा किंवा आमचा एक व्यवसाय म्हणून आम्ही करतो। किती दिवस हे काम? आता 12 महिने काम असते, पण वारीच्या अगोदर आम्ही 2 महिने अगोदर ही वारीची तयारी करतो तुळशीची माळाची। आता अंतिम टप्प्यात आमचं काम पूर्ण होत आलेलं आहे। तर अशा रीतीनं जवळपास 2 महिने वारीसाठी यांना काम करावं लागतं। तुळशीची लाकडं गोळा करून आणणं, त्यानंतर त्यांचा राट उल्लू ह्याच्यावर ते लाकडं कासून घेणं, तासून घेणं आणि त्याचे मणी बनवणं हे ह्यांनी काम करतात। त्यानंतर यांच्या घरातल्या महिला भगिनी ह्या ज्या माळा तयार होतात, मणी जी तयार होतात त्या माळा ओवायचं काम तिथं घरी केलं जातं। आणि ही माळ हे खऱ्या अर्थाने खऱ्या वारकऱ्याची ओळख असते। ज्याच्या गळात तुळशीची माळ तो खरा वारकरी असा मानला जातो। आज गेली अनेक वर्षापासून म्हटलं तरी वारकरी संप्रदायाच्या उगमस्थानापासून या पंढरपूर नगरीमध्ये, या तीर्थक्षेत्र नगरीमध्ये आम्ही तुळशीची माळ बनवण्याचं काम आमच्या काशी कापडी समाजानं पारंपरिक आणि वारसा परंपरेने आम्ही करत आलेलो आहोत। आणि आत्ताही आम्ही तुळशीच्या माळा बनवतो। एक वारकरीची सेवा घडावी या हेतूने आमचं कार्य दिवसरात्र वारीच्या अनुषंगाने सुरू असतं। आज आम्ही कमीत कमी थोडक्या पैशामध्ये तुळशीच्या माळा बनवतो आणि विकतो ही दुकान। त्यातनं मोठा काय आम्हाला फायदाही नाही आहे, फक्त एक सेवा घडावी आणि आपला घर प्रपंच चालावा हा आमचा येतोय त्याच्या मागे। अडचणी सगळ्यात मोठ्या आहेत की आज तरुण वर्ग सगळ्यात मोठ्या प्रमाणात तुळशीच्या माळा बनवतोय, पण आम्हाला कुठलंही सरकारी अनुदान नाही आहे। मुख्यमंत्री साहेबांना मी सांगावं असं वाटतं की मुख्यमंत्री हे कर्तव्यदक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनुदान मिळावं। वारकऱ्यांची सेवा आम्ही करतोय, तर आम्हाला तुळशी माळासाठी अनुदान त्यांनी आम्हाला द्यावं। त्यामुळं कारागिरांची संख्या वाढेल आणि आमच्याकडून अशी सेवा भगवंत विठुराया चरणी
पायापाशी विलीन राहील. आता मला सांगा, यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे? होय, आम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्या त्याला निवेदन देऊन आमच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.